कलानिधीचे प्रतिनिधी गणेश महेंद्रीकर, मी आपल्या तिघांनाही विनंती करेन आपण एकत्र त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. जोरदार टाळ्या. पण एकत्र हा सत्कार स्वीकारावा, सपत्नीक स्वीकारावा. धन्यवाद. मी या नाट्यसृष्टीत 1964 साली आलो. मी आतापर्यंत कमर्शियल नाटकं केलेली जवळजवळ 650 आणि स्पर्धेच्या निमित्ताने मराठी, हिंदी आणि इंग्लिश नाटकं आतापर्यंत 22,000 केली. माझा हा 54 वर्षाचा प्रवास. ऑडियन्समध्ये बसून इतकं ऐकण्याची सवय गेली आहे माझी, कारण मी मुंबई पुणे करत करत कसा तरी इथे पोहोचतो आणि शेवटचं गाणं सांगून पडदा पडायच्या आत मी गाडीत बसून निघालेला असतो अगदी. त्यामुळे आज इतका सगळा सन्मान आणि माझे सगळे मित्र इथे आज मला भेटले आणि हा एवढा सगळा सन्मान मला पण असं वाटतं की खरंच एवढी औपचारिकता अजून आपल्यात आहे का. कारण जी माणसं माझ्याशी बोलली, परेश माझ्याशी बोलत होता, उदयशी बोललो, मी सुचितशी बोललो, ही सगळी मंडळी जेव्हा माझ्याबद्दल बोलतात तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की खरंच माझ्याबद्दल बोलतायत का, कारण ते पट्टीचे निवेदक आहेत. एक एक त्या अक्षरांचे शहाणे सुरते शब्द होतात, शहाण्या सुरत्या शब्दांच्या वेड्या भाबड्या कविता होतात. शहाण्या सुरत्या शब्दांच्या वेड्या भाबड्या कविता होतात. वेड्या भाबड्या कवितांना वाटेत अलगद स्वर बिलगतात. वेड्या भाबड्या कवितांना वाटेत अलगद स्वर बिलगतात. तुम्ही म्हणाल या अशा कशा की मया होतात. अहो सोपं आहे. जशी कळ्यांची फुलं होतात ना, तशीच शब्दांची स्वरांची गाणी होतात. नमस्कार. जोरदार टाळ्या आपण सर्वांनी देऊया संजयजींसाठी. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडून समोन नाती ये ना ये प्रिये ये प्रिये. गेली 30 वर्षाहून अधिक काळ मराठी वाद्यवृंद या क्षेत्रासाठी आपल्या आवाजाची जादू पेरणारे असे शशिकांत मुंबरे या ठिकाणी मंचावरती आहेत. आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. ही आम्ही केलेली सुरुवात आहे, त्यामुळे आपण स्वागत करायचंय. तसंच बलरामाची भूमिका साकारताना पाहिलं ते ज्येष्ठ अभिनेते या ठिकाणी उपस्थित आहेत. सागर साळुंखे, मिलिंद मोहिते, अशोक दादा या दोघांनी मला बोट धरून धरून आम्हाला या पदापर्यंत आणलं. बरीपैकी गाणी कालच मी दादांचं गाणं गावलं एका सिनेमातलं. सदानंद पप्पू लाड साहेब आहे तिकडे निर्माते. कशी आहे सांग माझी लाडली, हो कशी आहे सांग माझी लाडली. या गाण्यामध्ये बापाचं मन कसं बोलतोय विरोधात मुलीच्या. माझ्याकडे करी
माझी परी राणी आठवणीने येईल तुझ्या डोळा पाणी हो हट माझ्याकडे करी माझी परी राणी आठवणीने येईल तुझा डोळा पाणी हसता ती कोण दिसे दिलगे खुशीत हसता ती कोण दिसे दिलगे खुशीत घरात माझ्या वाढली सारे चंदा अण तुषारी सारे चंदा अण तुषारी कशी आहे सांग माझी लाडली हो कशी आहे सांग माझी लाडली हो कशी आहे सांग माझी लाडली कशी आहे सांग माझी लाडली. धन्यवाद. मला इथे जाऊन जो सन्मान दिला माझ्या मित्र मी मामणकर साहेब आणि मेघाजींना विनंती करेन की आपण राधाताईंचा सत्कार संपन्न करा. थोडंसं पुढे आलं तर बरं वाटेल. प्रेक्षकांनाही तुम्ही छान दिसाल. प्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना राधा धनेश्वरचा नमस्कार. या शिवाजी मंदिरच्या मंचाने भरपूर मराठी गाण्याचे कार्यक्रम दिले. ह्या मंचाला प्रथम प्रणाम, दंडवत. मेघाजींचं आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त श्री मोहनजी मामणकर यांचं या ठिकाणी स्वागत उरकूया. मी विनंती करेन की पदाधिकाऱ्यांकडे आपण सत्कार संपन्न करण्यासाठी श्री अशोक पत्की साहेब, जोरदार टाळ्यांनी या मंचावरती त्यांना आपण निमंत्रित करायचं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये झी गौरव पुरस्कार, मटा सन्मान याचाही सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाचे तब्बल 3 पुरस्कारांचे ते विजेते आहेत आणि लता मंगेशकर यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. मी मंचावरती निमंत्रित करणार आहे सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेब, सुनील शिंदे साहेब आणि अभिनेता भरत जाधव. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या तिघांचंही स्वागत करूया. सन्माननीय अध्यक्ष श्री उदय साठम, तसंच संस्थेचे निर्माते सरचिटणीस सुशीलजी आंबेकर, तसंच निर्मात्या संघाचे प्रमुख कार्यवाह बाळा पांचाळ, निर्माता संघाचे उपाध्यक्ष श्री वैशपायन कमरे आणि खजिनदार शंकर पिसाळ यांना मंचावरती येण्याची मी विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. आणि या हृदय अशा सत्कार सोहळ्याला आपण या ठिकाणी संपन्न करूया. पत्की काकांचं स्वागत करण्याची आणि त्यांचा पुरस्कार प्रदान करण्याची मी मंचावरील मातब्बरांना विनंती करीन. जोरदार टाळ्या. हा सत्कार सोहळा म्हणजे जीवन गौरव या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येतोय, तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय अरविंदभाई सावंत, सुनील शिंदे साहेब आणि अभिनेता भरत जाधव या सर्वांना विनंती आहे आपण एकत्ररित्या, तसेच संस्थेचे अध्यक्ष उदय साठम साहेब यांनाही मी विनंती करेन आपण या सत्कार सोहळ्यामध्ये जोडावं. तसेच वानखेडे साहेब आपणही या ठिकाणी या सत्कार सोहळ्यामध्ये जोडावं ही विनंती. हा जो मोमेंटो आहे त्यावरती एक स्वर आहे आणि स्वरांची जादू अशीच वाढत राहो ही विनंती. नमस्कार. आज खूप बरं वाटतंय. निर्माता संघ यांनी बोलवून माझा सत्कार केला, जीवन गौरव पुरस्कार दिला. तेव्हा मी थोडासा फ्लॅशबॅकमध्ये गेलो. 50 वर्ष कशी काढली हे मला आठवत होतं. आणि मी होतो कुठे
म्हणजे असिस्टंट होतो, अगोदर वादक होतो, अरेंजर झालो आणि मग संगीतकार झालो. असं करत करत प्रवास करत आज या घडीला इथे तुमच्यासमोर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुदेजींच्या मंचावरील आगमनासाठी. आणि सोबत सौ हेमाजी भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करीन सुदेजींचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. चित्रपट जगतामध्ये आहे आणि मराठी चित्रपट जगतात अनेक कलाकार ज्यांच्या आवाजातून आपण गाताना पाहिले, जे अनेक अभिनय टाळ्या त्यांच्याकरता या ठिकाणी झाल्या पाहिजेत अशी मी त्यांना विनंती करतो आहे. आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज मला खूप आनंदही होतोय आणि थोडंसं असं वाटतं की अशोकजींपुढे मला त्यांच्याबरोबर या एका स्टेजवर उभं राहण्याचा मला हक्क नाही आहे. मला आठवतं बऱ्याच वर्षापूर्वी नवीन जेव्हा स्टेजवर गायला सुरुवात केली होती तेव्हा स्वर्गीय शांताराम नांदगावकर साहेबांनी मला अशोकजींकडे घेऊन गेले होते आणि सांगितलं होतं की हा मुलगा चांगला गातो. तेव्हा प्रथम जर मी कोणाकडे गेलो होतो गाणं ऐकवायला तर अशोकजींकडे मला आठवतं. उदय साटम साहेब आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. वानखेडे साहेबांना मी विनंती करेन की आपणही या ठिकाणी स्वागत स्वीकारावं. बाळा पांचाळ यांना मी विनंती करेन आपण त्यांचं स्वागत करावं. मी सुशील आंबेकर साहेबांना विनंती करेन आपण अरविंदभाई सावंत यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी वैशंपायन गबरे आणि शंकर पिसाळ यांना विनंती करेन आपण सुनील शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी अशोकदादांना सुद्धा विनंती करेन की आपण थोडं पुढे येऊन या ठिकाणी सुनीलजी शिंदे यांचा सुद्धा सत्कार संपन्न करावा. सर बोलतीलच, आपण विनंती करूया, पण त्याआधी मी सन्माननीय शिंदे साहेबांना विनंती करेन आपण शुभेच्छा म्हणून 2 शब्द बोलावे. बाई बोलतील, बरं मग ठीक आहे. भरत जाधव साहेबांना विनंती करेन की आपण बोलावं. नमस्कार. सगळे मान्यवर, खरं तर ह्या सगळ्यांच्या समोर मी लहान आहे, पण मगाशी ह्यांनी सांगितलं की कुठल्या चॅनलचा वगैरे कार्यक्रम करतो भाग तुम्ही विचार पण करू नका. मला असं वाटतं की साध्या माणसाने केलेला साधा सत्कार जरी असला तरी हा फार मोठा आहे. मराठी कलाकारांच्या हक्कांसाठी मांडलेलं हे व्यासपीठ आहे. आपण जोरदार टाळ्याने या क्षणाचे साक्षीदार होऊया. सर्वात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गण बघून दुश्मन जळ. चल राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पायात गरगरवान काल भिडू दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है.